नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत वैभव किंगरे. तर वैभव सर, तुमचा सर्वात आवडता खेळाडू कोणता आणि का? MS धोनी माझा सगळ्यात आवडता खेळाडू आहे. कारण असं की जे मेंटॅलिटी MS धोनीची, काम आणि कूल राहणं, सिच्युएशनला एकदम हँडल कसा करतो MS, ती त्याची स्पेशालिटी मला खूप आवडते. 34 of his 3.1 overs so far. आणि जसं आता IPL मध्ये खेळाडूला ट्रॉल करतात MS धोनीला की तो रन बनवत नाही, क्रेडिट चोर करतो, क्रेडिट चोर आहे म्हणून, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे सर? नाही, कसं आहे, आता कोणी ना कोणी आपल्या अंगावर चिखल उडतच असतं. तर प्रत्येक भुकणाऱ्या कुत्र्याला आपण शांत नाही करू शकत ना. त्याच्यामुळं लोक काही ना काही म्हणतच असतात. त्यामुळं इग्नोर करणं ही इग्नोर करण्याला सगळ्यात जास्त प्रायोरिटी दिली पाहिजे माणसानं. MS धोनीची अशी कुठली गोष्ट आहे की त्याला बाकी खेळाडूंपेक्षा सगळ्यात खास बनवते? कामनेस, त्याची जी कूल माइंडसेट आहे, कामनेस, त्याला आपण ओळखतो त्या गोष्टीसाठी. कॅप्टन कूल म्हणतात त्याला सर्व. सिच्युएशनला कसं हँडल करायचं त्याच्याकडून शिकायला पाहिजे माणसाला, की कशा सिच्युएशन मध्ये आपण कसं ऍक्ट केलं पाहिजे. ही सगळ्यात गोष्ट आहे जी शिकायला पाहिजे माणसांनी. आणि 3 ICC ट्रॉफी, 3 ICC ट्रॉफी, 2007 T20 वर्ल्ड कप, 2011 वर्ल्ड कप, 50 ओव्हर वर्ल्ड कप, 2015 चॅम्पियन्स ट्रॉफी MS धोनीने जिंकली होती. 2007 जे T20 वर्ल्ड कप आहे त्याला सर्वांनी ट्रोल केलं MS ला की कोणी जिंकणार नाही म्हणून, पण त्यांनीच ते कप आणून दिलं. सर्व युवा लोकांना घेऊन गेला तो, पण त्यांनी जिंकून दाखवलं ते. ये बड़ी अच्छी बात कही आप. आता भारतीय संघ आताही चांगला आहे, पहिलाही चांगलाच होता. मग MS धोनीच्या नेतृत्वाखालीच का जिंकलो आपण? आणि ह्या संघात कुठली कमी वाटते की आपण नेमकं फायनलला जाऊन हारतो आपण? या संघात जी कमी आहे ती टीम कोऑर्डिनेशनची सगळ्यात जास्त कमी आहे. जर तुम्ही कालची टेस्ट मॅच बघितली असली तर जो रोहित आहे तो सरळ शिवाय देऊ लागला, की असल्या म्हणजे बोलू शकत नाही मी, असल्या शिवाय देऊ लागला तो. तर शिवाय देणं की तुम्हाला असं करल तसं करल ते बरोबर नाही. आणि सध्या नेचर किंवा सध्या जी सिच्युएशन आहे टीम इंडियामध्ये ती चांगली नाहीये. कुठं ना कुठं टीम इंडियामध्ये वाद आहेत. त्याच्यामुळे टीम सध्या कंट्रोलमध्ये नाहीये. आणि जे राहिला प्रश्न MS चा, जर MS आहे तर MS टीम मध्ये कोऑर्डिनेशन होत होता एकदम रिस्पेक्ट, इक्वल रिस्पेक्ट टू ऑल द पीपल्स. आपका एक वीडियो है सर, देख लेना सर, आप तक पहुंचेगा तो मालूम नहीं, देख लेना सर. धन्यवाद वैभव सर, तुमचा इंटरव्ह्यू खरंच भारी झाला. धन्यवाद.